कोकोनट चॉकलेट बनवण्यासाठी मी सर्वात पहिले चॉकलेट घेतलेलं आहे. हे चॉकलेट मी मेल्ट करण्यासाठी ठेवलेले आहे. तोपर्यंत कोकोनट घेतलेले आहे. त्यामध्ये ड्रायफ्रुट्स आणि रबडी मिक्स करून घेणार आहे. रबडी आणि ड्रायफ्रुट्स छान कोकोनटमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. त्याचा छान गोळा तयार होईल इथपर्यंत रबडी घालायची आहे. कोकोनटचं मिश्रण छान तयार आहे तोपर्यंत आपलं चॉकलेटही मेल्ट झालेलं आहे. मेल्ट झालेलं चॉकलेट मी छोट्या ग्लासला आतमधून लावून घेत आहे आणि ग्लासला लावून चॉकलेट घेतली की त्याला 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचे आहे. आता जे कोकोनटचं मिश्रण बनवलेलं आहे ते मी ग्लासमध्ये घालून घेत आहे. हे कोकोनट छान दाबून घ्यायचे आहे ग्लासमध्ये फिट्ट बसलं अशाप्रमाणे. सर्व ग्लासमध्ये कोकोनट आतमधून घालून घेतले. कोकोनटचं मिश्रण ग्लासमध्ये घालून घेतलं की त्यामध्ये आईस्क्रीमची स्टिक घालून घ्यायची आहे, जेणेकरून चॉकलेट करण्यासाठी आपल्याला मदत होईल आणि त्या अगोदर थोडीशी चॉकलेट वरतून स्प्रेड करायला विसरायचं नाही. आता याला आपण 4 ते 5 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. फ्रीजमधून काढून घेतलं की हव्या त्या शेपमध्ये कट करून घ्यायचे. आता हेल्दी चॉकलेट एन्जॉय